महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका देवेंद्रजींनी द्यावी। गेल्या 10 वर्षात एकूण 7.5 वर्ष देवेंद्रजी गृहमंत्री आहेत, त्यांच्या काळात या सगळ्या घटना आहेत। मी वारंवार घटनांचे उल्लेख सांगते, तपशील सांगते। का अटक केली नाही त्या संबंधित PI-PSI ला बोलवा। का माजलगावमध्ये अजूनही 3 आरोपी मोकाट आहेत? इयत्ता 9वीच्या पोरीवर बलात्कार झालाय, आज 1 महिना झालं, वाट बघतोय आम्ही, नाही काही केलं त्यांनी। हॉस्टेलवर 2 ठिकाणी, लातूरमध्ये 2 हॉस्टेलमध्ये घटना घडल्या। काय करता तुम्ही? ही जी बदलापूरची घटना झाली ते आरोपींना म्हणजे FIR घेण्यामध्ये 12 तास लावले असं कुटुंबियांचं देखील म्हणणं आहे। त्या काळात तिकडे मुख्यमंत्र्यांचा दौरा होता, मुख्यमंत्र्यांचा दौरा निर्विघ्न पार पाडायचा होता, त्यामुळे प्रकरण दाबून ठेवलं 2-3 दिवस। काल पोलिसांनी लाठीचार्ज केला, अनेक पालक जे आहेत आणि सर्व जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि काही जणांना अटक देखील। दादा, ज्या लोकांनी न्याय मागितला, ज्या लोकांनी पालकांनी न्याय मागितला, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता आणि जो वामन म्हात्रे अत्यंत घाणेरडी टिप्पणी करतो तुम्ही त्याला सोडून देता आणि अपेक्षा करता की लोकांनी शांत बसलं पाहिजे। का वामन म्हात्रेला अटक केली नाही? प्रश्न विचारणाऱ्या पालकांना अटक करता आणि वामन म्हात्रेला वेगळी ट्रीटमेंट का? का शिंदे साहेबांचा तो जवळचा आहे म्हणून? मुख्यमंत्री आम्हाला म्हणतायत पॉलिटिकल मोटिवेटेड। काय करतायत मुख्यमंत्री? नाशिकला रामगिरीला त्या महाराजाला कोण जाऊन भेटलं? काय गरज होती? दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होते हे माहीत असतानाही सरकारच जर स्वतः पाठीशी घालत असेल, सरकारच जर तिकडे थांबत असेल तर काय झालं? काय तुम्हाला काय वाटतंय? अक्षय शिंदेच्या ऐवजी जर एखादा अकबर शेख खान असता तर नितेश राणेने थैथयाट केला असता, आतापर्यंत अकांड तांडव केलं असतं। हलकटपणा आहे हा। तुम्ही जात धर्म आणि पक्ष बघून व्यक्त होता का? तुमच्या नजरेत लेकीबाळीची सुरक्षा, आबरू काहीच नाही का? हा, काल दीपक केसरकर संध्याकाळी 8 वाजता आले होते, परंतु असं काय काम होतं दिवसभर? त्या पूजा तडस प्रकरणात स्तनदा माता आपल्या पित्या लेकराला घेऊन बसली। महिला बाल कल्याण आयोग फार चटकन लगेच झालं पुढे, पण तेच महिला बाल कल्याण आयोग का आलं नाही या प्रकरणात? कुठे आहे महिला बाल कल्याण आयोग? या सर्व प्रकरणांमध्ये न्याय मिळेल आशा आहे का? कारण तुम्ही वारंवार राजीनाम्याची गृहमंत्र्यांच्या मागणी करता। अहो, न्याय मिळाला असता तर कशाला लोक एवढी रस्त्यावर आली असती? का लोकांनी एवढे आंदोलनं केली असती? का केली असती लोकांनी आंदोलनं? ह्यांना न्यायच द्यायचा नाहीये, ह्यांना काहीच करायचं नाही। कधीपर्यंत बदलापूरमध्ये तुम्ही ठिय्या मांडून थांबणार? बघू पोलीस कर्मचारी किती दिवस, म्हणजे किती वेळ, त्यांना किती अजून वाटते की नाही। SIT स्थापन केली होती ती टीम आली आहे बदलापूरमध्ये। डुंबरेंनी प्रकरण का नीट हाताळलं नाही? कमिशनर डुंबरेंनी हे प्रकरण नीट हाताळायला हवं होतं। का लोकांचा एवढा उद्रेक, एवढा संताप लोकांचा का आला? का लोक एवढे संतप्त झाले? त्या आशुतोष डुंबरेंचं काय करणार आहात सांगा आम्हाला। नक्कीच आपण पाहतोय की मोर्चा जो आहे तो मोर्चा सुरू झालेला आहे। जे ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत ते का अजून लपून बसलेले आहेत? त्यांनी का व्यवस्थित प्रकरण हाताळलं नाही? गिरीश महाजनांना का पाठवण्यात आलं? स्वतः दीपक केसरकर असतील किंवा महिला आयोगाचे अधिकारी असतील ते का नाही आलेत? असे अनेक प्रश्न जे आहेत ते सुषमा अंधारेंनी या आंदोलनादरम्यान जे उपस्थित केलेले आहेत। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी। एक छोटासा ब्रेक आपण